नागरिक विकास कृती समितीचा गुंठेवारी धारकासाठी पीआर कार्ड, गुंठेवारी धारकासाठी पीआर कार्ड, गुंठेवारी धारकाच्या पैशाचा हिशोब, गुंठेवारी धारकाच्या पैशाचा हिशोब पीआर कार्ड, पीआर कार्ड मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पिण्याचे पाणी रोज मिळालाच पाहिजे, पिण्याचे पाणी रोज मिळालाच पाहिजे। काय मागणी? गुंठेवारी आज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये 3 लाख घर आहेत। त्या 3 लाख घरांचा स्मार्ट सिटी बनवायची असेल तर 3 लाख घरांना पीआर कार्ड आवश्यक आहे, मालकी हक्क आवश्यक आहे। आमच्या खिशातून पैसे जात आहे, घामाचे पैसे जात आहे, त्या घामाच्या पैशाची चीज झालं पाहिजे। आज 8,000ची गुंठेवारी आज 1,80,000 लाखापर्यंत गेलेली आहे आणि मालकी हक्क नाही आम्हाला। बरं स्मार्ट सिटी कसं होणार जर लोकांना मालकी हक्क नसेल तर? पीआर कार्ड आमचं झालं पाहिजे। स्मार्ट सिटीसाठी पीआर कार्ड आवश्यक आहे आणि सिटी सर्वे झाला पाहिजे। आम्ही महानगरपालिकेकडे गेलो तर महानगरपालिका म्हणजे आमचं काम नाही, त्याने आम्हाला पत्र दिलं सदर काम हे सिटी विभाग यांचं आहे, तहसीलचं आहे, कलेक्टरचं आहे आणि आम्ही सिटी सर्वे कडे गेलो तर ते म्हणे हे काम नगर रचना विभाग महानगरपालिकेनं शासनाची मंजुरी घ्यायला पाहिजे आणि शासनाची मंजुरी घेऊन आमच्याकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे। प्रस्ताव जर दिला आम्ही सिटी सर्वे करू आणि तुम्हाला पीआर कार्ड मिळेल। आणि दुसरी गोष्ट जे सिटी सर्वे विभाग आहे की तुमचा जो सिटी विभाग आहे तो आमच्या सिटी सर्वे मध्ये हस्तांतर झालेला नाहीये। एवढी मोठी सिटी आहे आणि गुंठेवारीचा भाग जर सिटी सर्वे जर येत नसेल तर हे दुर्दैव आहे। म्हणजे आम्ही दर ग्रामीण भागातही नाही, आम्ही दर सिटीतही नाही, एवढी शोकांती आहे। आणि आमचा जो पैसा आहे जमा झालेला पैसा तो विकास कामाला ह्याच भागात वापरला पाहिजे, तो कुठं वापरला त्याचा सुद्धा हिशोब आम्ही आयुक्तांना मागणार आहे। आता तुम्ही पीआर कार्ड मागता तर किती वसाहती राहिलेले आणि किती लोक आहेत? 3 लाख घरांचा प्रश्न आहे। या सगळ्या वसाहती जवळजवळ 200 ते 250 वसाहती आहे। 70% हा भाग गुंठेवारीत या शहराचा फार मोठा प्रश्न आहे। उलट आमच्याकडून महसूल मिळेल सरकारला, रजिस्ट्र्या होतील, लोक टॅक्स भरतील, पीआर कार्ड केले तर लोक घरं बांधतील, बँक लोन देईल, मोठा विकास मोठा होईल। खऱ्या अर्थानं समाज शेती तेव्हा होईल जेव्हा आम्हाला पीआर कार्ड मिळेल। या मागणीसाठी तुम्ही कमिशनर श्रीकांत यांची भेट घेतली? आम्ही प्रयत्न केला वारंवार, त्यांची आमची भेट नाही झाली। आम्ही त्या इनवलला निवेदन दिले, याच्या आधीच्या आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहे, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, मनपा आयुक्त यांना पूर्वीच्या याच्यात भेटलेले आम्ही 15 वर्षापासून लढा देतोय। विभागीय आयुक्त यांचं सुद्धा आमच्याकडे पत्र आहे, त्यांनी कलेक्टरला ऑर्डर दिले पण कलेक्टरनं काम नाही केलं, ते सुद्धा पत्र आमच्याकडे आहे। महापालिकेने ठिकाणी शिबिर लावून हे करून घेतलं किती लोकांनी आपल्या ह्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरणारा आमचा भाग आहे। न्यू हनुमान नगर असेल, पुंडलिक नगर असेल, गजानन नगर असेल, मातोश्री नगर असेल, या संपूर्ण वसाहतीमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरलेली आहे। तर त्या गुंठेवारीचा विकास कुठे गेला त्याचा हिशोब जनतेने द्यायला पाहिजे का? पगारीवर आमचा पैसा खर्च होऊ लागला, ही मोठी शोकांती आम्हाला वाटते। हे आंदोलन अतिशय महत्वाचं आहे, जो काम करेल विकास करेल तोच ह्या शहरामध्ये नेता म्हणून मान्यता मिळाली पाहिजे। कमिशनरला तुम्ही कधी भेटणार? कमिशनरला आम्ही 2 दिवसात आणि पुन्हा भेटणार आहे। आता या आंदोलनानंतर काय राहणार? पुढचं आम्ही आंदोलन कार्यालयासमोर होणार आहे, जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर होणार आहे। महापालिकेने किती दिवसाचा अल्टिमेटम? आम्ही महानगरपालिकेला फक्त 4 दिवसाचा अल्टिमेटम देतोय। त्याच्यानंतर आम्ही आमचं भूमिका हे करू। आम्ही नागपूर, पुणे, नगर इथली माहिती काढणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही पुढचं नियोजन करणार आहे। आपल्याकडे पालकमंत्री आहेत, परत आमदार संजय शिरसाट यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केला? हो, संजय शिरसाट यांच्याकडेही गेलेलं आहे, पालकमंत्रीलाही निवेदन दिलेलं आहे, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी काय आश्वासन? संजय शिरसाट यांनी फोन लावून नगर रचना विभागाला सांगितलं यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रस्ताव दिला का शासनाला? प्रस्ताव दिल्यानंतर शासन सिटी सर्वेला मान्यता देतं, तर महानगरपालिकेनं अजून या भागाचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला नाही सिटी सर्वे करता।
तो शासन मान्य होऊन सिटी सर्वेला द्यावा लागतो. या भागाच्या आमदाराचं काम या भागाच्या आमदारांना मला म्हटलं की तुम्ही दुश्मन आहे, पण मित्र पण आहे, आणि जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही लावून धरता याचाही मला अभिमान आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेल. एवढं ते बनले परवाच त्यांच्या विमानतळावर मी भेट घेतली. LD ताटू, अध्यक्ष कृती समिती. माझं नाव आहे कल्याण शिंदे सर. मी शिक्षक असून मी एक सोशल वर्क मध्ये ताटू साहेबांसोबत, तसंच अनेक एक सामाजिक कार्य म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक विधायक काम मध्ये मी एक समाजाच्या कामासाठी एक वेळ काढून, विशेष वेळ काढून मी देत असतो. तर मला एकच सांगायचं आहे, आम्ही हा लढा 15 वर्षापासून लढत आहोत. त्यासाठी शासनाने जो निधी गोळा करणं लावलेला आहे गुंठेवारी, रेडी. माझं नाव कैलास सिंग नांदुरे आहे. मी एअरपोर्टमध्ये इथेच राहतो. मला एकच बोलायचं आहे की या भागामध्ये 7 दिवसाआड पाणी येतं. कधी 7 दिवसाआड येतं, कधी 8 दिवसाआड येतं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की महिन्यातून फक्त 4 वेळेस पाणी येतं. म्हणजे आपण जर बघितलं तर वर्षातून आपल्याला एक 40-45 दिवस पाणी येतं, आणि त्याचे ते पैसे पूर्णपणे 4,000, 200, 500 जे पैसे आहेत ते पूर्णपणे आकारतात. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जर पाणी देऊ शकत नाही तर पैसे कशाला घेता. आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला पाणी पाहिजे, आणि दररोज पाणी पाहिजे. दररोज जर पाणी मिळत असेल तर आम्हाला चांगलं वाटेल. आणि इथे जे आहे ते पाण्याचा प्रश्न नाही आहे. आपल्या जायकवाडी धरणमध्ये भरपूर पाणी आहे की जे आपल्याला 5-5 वर्ष पुरेल एवढं पाणी आपल्याकडे आहे. तरीसुद्धा ही महानगरपालिका फक्त वेळ काढून धोरण काढत आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त लाईट टाकत आहे एवढं सांगत आहे. बाकी आम्ही फक्त ते ऐकतोच आहे, कंटिन्यू ऐकतोय. बाकी खासदार आमदार भरपूर झाले, पण आतापर्यंत ते काम कोणी तडीच नेलेलं नाही. 26,000 कोटी, 27,000 कोटी जो प्लॅन होता की तो 10,000, 5,000, 6,000 कोटीचा होता, तो 27,000 कोटीपर्यंत गेला कसा. तर त्याच्यामध्ये वेळ काढून धोरणामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहे. आणि लोकसंख्येची झपाट्याने वाढली, आणि त्याच्यावर नियोजन झालेलं नाही आहे. तो नियोजन व्यवस्थितपणे करावा, आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. एवढे बोलून मी